नमस्कार मैत्रिणींनो. म्हणलं चला आज संध्याकाळचा पण व्हिडिओ थोडासा बनवते, कारण मी सकाळीच एकदा व्हिडिओ बनवून टाकते आणि बऱ्याच म्हणजे खरं दिवसाला 2 व्हिडिओ टाकायला पाहिजे, पण मला होतच नाही. कारण मशीनची पण कामं आता भरपूर वाढलेत बघा. कारण आता काय झालं माहिती का, पंचमी झाली आणि नवीन नवरी आलेली असते, गेलेली असते. मुलीचं लग्न झाल्यामुळं ना त्यांना तिकडून साडी श्रावण पाठीची आलेली असते, इकडून जाताना आईने घेतलेली असते. त्यामुळं प्रत्येक 2-2 साड्या म्हणलं तरी पण वाटते दुकानातल्या, घरगुती. आणि त्यातनं आता रक्षाबंधन पण जवळ आले, त्याच्यामुळं पण अगोदर पण साड्या आता कामं भरपूरच वाढलेत मला साड्यांचे. त्यामुळे मी एकच व्हिडिओ काढते आणि तेवढाच सोडते. संध्याकाळचा बनवायचा म्हणते, पण मी म्हणजे करते स्वयंपाक वगैरे, पण कंटाळा करते. पण म्हणलं आता आजपासून नाही कंटाळा करून जमत, तर संध्याकाळी मी एक भाकरी खायचं भाजी करत असते. मी तेवढाच व्हिडिओ बनवून सोडत जाईन. आणि चला म्हटलं आता तुम्हाला आज मी दाखवणार आहे कांद्याची आमटी, कांदवणी. म्हणजे पहिलं त्याला कांदवणीच म्हणायची बघा. कारण पहिलं म्हणजे आता काय माहिती आताच्या खात्यात का नाही बायका, पण पहिलं डिलिव्हरी झाल्यानंतर ना बारीक कांदा चिरायचा, थोडंसं दोन्ही चिमटीत बसेल एवढंसं तिखट मीठ टाकून, थोडं लसूण खोबरं कोथिंबीर टाकून ना पातळ आमटी करायची आणि ते ज्वारीच्या भाकरीबरोबर कुस्करून खायला लावायची. कारण आमच्या तर टायमिंगला होतं बघा, ज्या डिलिव्हरी झाले ना की एक भात भात तर काय 4-5 दिवस असतो, नंतर परत मग जरा बाळ 1 महिन्या 1.25 महिन्याचं झाले की मग ज्वारीची भाकरी आणि ती कांद्याची आमटी, कांदवणी किंवा मेथीची भाजी बारीक चिरायची आणि ती पण पातळ करायची, ते पण कुस्करून भाकरीबरोबर खायची. आणि नंतर ह्याची शेपाची म्हणजे शापू, त्याची पण भाजी बारीक चिरायची आणि त्याची पण पातळ भाजी. माझी आई तर मला नेहमी डिलिव्हरी मी झाल्या माझी आई नेहमी मला तशीच करून द्यायची. ज्वारीची एक जाड भाकरी करायची, मेथीची भाजी पातळ करायची, कांद्याची आमटी कांदवणी करायची पातळ. परत तुम्हाला सांगते शापाची भाजी, म्हणजे शापू त्याची पण भाजी पातळ करायची 1 वाटीभर आणि ती तव्यात करायची बघा. त्यामुळं खूप छान लागायची खायला. आणि मी कधीच मेथीची आणि शापूची भाजी पातळ खाल्ली नाही, पण डिलिव्हरी झाल्यावर मात्र मी ती खाल्ली आणि खरंच खायला पण छान लागायची. आणि भाकरीबरोबर ना कुस्करून तर एकदम छान लागायची बघा मैत्रिणींनो. तर म्हणलं आज मी कांद्याची आमटी दाखवते, कांदवणी कशी करतात. आणि आता मी त्यांच्यापुरती एक भाकरी केली, ती पण तुम्हाला दाखवते. बघा किती छान फुगली, झाली की नाही पुरीसारखी. आणि एकच भाकरी करायची आता त्यांच्यापुरती. थोडासा भात पण केलाय, कारण संध्याकाळी एकच भाकरी खाते ती. आणि भैयाला तर चपाती आहे. भैयाला मी सकाळी 2 चपात्या जास्त करून ठेवत असते, कारण संध्याकाळी ह्यांना भाकरी लागते आणि त्याला चपाती लागते. त्याच्यामुळे मी काय करत असते, सकाळी 2 चपात्या जास्त करत असते, संध्याकाळी ती 1 वाटीभर भाजी आणि 1 भाकरी मी म्हणजे संध्याकाळी ह्यांच्यापुरतं करत असते. कारण दिवसभर पण मशीनवर असते, त्यामुळे कंटाळल्यासारखं होतं. मग संध्याकाळी जास्त स्वयंपाक मग थोडासाच असतो मला संध्याकाळचा स्वयंपाक. झाली भाकरी पण मैत्रिणींनो बघा. आता तुम्हाला मी कांद्याची आमटी दाखवते, चला. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणसाल की हा तवा असा कसा झालाय. खरं सांगू का, हा तवा खूप जुना आहे माझा. आणि ही तवा मी कशासाठी ठेवलाय माहिती का, खास मी कांद्याची आमटी करायसाठी हा तवा ठेवलाय. कारण मी कांदवणी जेव्हा मी करते ना, तेव्हा कांदवणी मी तव्यातच करत असते, कढईत कधीच करत नाही. आणि तव्यातली कांद्याची आमटी केल्यावर ना एवढी छान लागते, कढईतल्यापेक्षा तव्यात आमटी केल्यावर खायला खूप खमंग लागते. आणि त्यातनं जर लोखंडाचा तवा असेल ना, तर अजूनच खायला भारी लागते बघा. लोखंडाचा, पण माझ्याकडे लोखंडाचा तवा नाही, माझ्या सासरी आहे. पण मी इथं नाही आणला, माझ्याकडे हेच तवे आहेत. ते चपात्यासाठी तर ह्याचा नॉनस्टिकचा आणि भाकरीसाठी दुसरा आहे जाडवाला. आणि ही मी खास मेथीची भाजी असू द्या किंवा शापूची भाजी असू द्या, परत तुम्हाला सांगते कांद्याची आमटी असू द्या, खोबऱ्याची आमटी असू द्या, मी तव्यातच करत असते. तर म्हणलं आज मी तुम्हाला तव्यातच करून दाखवते कांद्याची आमटी. तर मी तेल ओतून ना जिरे मोहरी टाकून घेतले, थोडासा कढीपत्ता पण टाकून घेते. आणि इथं बघा, इथं कांदा, कारण कांद्याची आमटी करायची म्हणा ना कांदवणी, तर कांदा भरपूर घालायचा तरच खायला छान लागते. कांदवणी करायची असेल किंवा कांद्याची आमटी करायची असेल ना, तर कांदा भरपूर घ्यायचा. कारण आपण ह्यात डाळ वगैरे दुसरी काय टाकायची नाही, नुसती कांद्याचीच आमटी करायची. त्यामुळं कांदा भरपूर घेतला ना तर खायला पण चांगली लागते. आता तुम्हाला मी कांदा भाजत आल्यानंतर दाखवते मित्रांनो. आणि थोडंसं टोमॅटो पण घेतले बरं का. पहिल्या बायका नव्हत्या टोमॅटो टाकत, नुसत्या कांद्याचीच आमटी कांदवणी करायच्या, पण मी थोडंसं टाकत असते कारण अजून चव चांगली लागते. कांदा भाजत आला ना मैत्रिणीनं, टोमॅटो टाकून घ्यायचं थोडंसं. जास्त करपवायचा पण नाही बरं का कांदा, थोडासा लालसर झाला की टोमॅटो टाकून घ्यायचं.
कारण कांद्याच्या आमटीला ना जास्त असं आपण कसं दुसऱ्या भाज्यांना जास्त वेळ परततो कारण दिसून येऊ नये म्हणून, पण ह्या कांद्याच्या आमटीत ना तर कांदा दिसतोच. मित्रांनो, हे तुम्हाला तर माहितीच आहे, लसूण आलं आणि थोडंसं खोबरं. आणि इथं मी पाणी गरम करून घेतले, तुम्हाला दाखवते मी पातेल्यात. तर मी कुठल्याच भाज्यांना गार पाणी टाकत नाही, कुठली भाजी करायची असेल तर मी गरम पाणीच टाकत असते. थोडंसं लसूण आलं कोथिंबीर आणि खोबरं थोडंसं टाकून घेतलं आणि नुसत्या खोबऱ्याची सुद्धा आमटी करते बरं का तयार. खूप छान लागते ती सुद्धा खायला. आणि नेहमी तर आपण वांग्याची भाजी, गवारीची भाजी, बटाट्याची भाजी तर खातोच. कधीतरी कांद्याची पण आमटी करून बघायची, कांदवणी करून बघायची, खोबऱ्याची आमटी करून बघायची. तुम्हाला सांगते पातळ मेथीची भाजी करायची. कारण पहिलं जे खाणं होतं ना, पहिल्या म्हणजे आमच्या टायमिंगला त्यावेळेला खूप छान लागायचं बघा. काही आता किती काही जरी भाजीला घातलं ना तरी चव लागत नाही. तरी पण जुन्या पद्धतीच्या भाज्या केल्यावर खरंच खायला खमंग लागतात. ते आले भाजत हे. थोडीशी हळद टाकून घेते मैत्रिणीनं. तुम्हाला असं किती तिखट पाहिजे, किती सपक पाहिजे त्याच्यानुसार तिखट टाकत जावा तुम्ही. पण कांदा कसा, कांदा आपण भरपूर टाकलेला असतो त्यामुळं कांदा जास्त गोड असतो ना, त्यामुळं थोडंसं तिखट टाकावंच लागतं कांद्याच्या आमटीला. पण आता जर एखाद्याला तिखट नसेल आवडत तर थोडं कमी टाका. मी तर थोडंसं टाकलेच बघा, कारण भाकरी आहे त्याच्याबरोबर थोडंसं लागतंच. आता हे गरम पाणी करून घेतले मी, हे ओतून घेते. आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं, कारण मी थोडंसं मीठ कमीच टाकत असते. थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण थोडंसं टाकून घेते मैत्रिणीनं. तुम्हाला उकळलं तर अजून दाखवतेच मी, अजून नाही शिजलेली, आत्ता बारीक उकळायला लागली. झाली मैत्रिणीनं भाजी. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते वरून. तुम्ही म्हणताल मैत्रिणीनं की एवढी पातळच असते का, तर ही कांद्याची आमटी ना पातळच असते, कारण दुसऱ्या भाज्यांसारखी घट्ट नसते. मग कांदवणी कशासाठी म्हटलेलं आहे की कांद्याची आमटी पातळच असते जास्त आणि ती कुस्करून खायसाठी, त्यामुळे ह्याला कांदवणी म्हटलेलं आहे. बघा अजून तर उकळतीच. आणि तुम्ही म्हणताल की एवढा भाजीला कट कारण एवढा जास्त माझ्या भाजीला नसतोच कट, कारण मी थोडंसं तेल कमीच टाकते. बघा झाली मैत्रिणीनं भाजी. कशी झाली मला सांगा. आणि आता मी जेवायला वाढून घेते. ही बघा आणि ह्याच्याबरोबर मस्त भात मला दाखवते. बघा मस्त भात, कांदा, ज्वारीची भाकरी आणि कांद्याची आमटी. मैत्रिणींनो, मला सांगा कशी झाली कांद्याची आमटी म्हणजेच कांदवणी. नक्की कमेंटमध्ये सांगा की, कारण तुम्ही म्हणाल की ताई किती पातळ आहे, पण कांद्याची आमटी पातळच असते, त्यालाच कांदवणी म्हटले. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. शुभरात्री.